3 महिन्यांपूर्वी घर घेतलं होतं। 3 महिन्यांची मुलगी रेणुका ललित ठक हिचा मृत्यू झालाय, पत्नीचा मृत्यू झालाय आणि आई ढिगाऱ्याखाली आहे। शिवसेना पदाधिकारी सुनील सितप हाच दोषी असल्याचा आरोप केलाय। ही परिस्थिती आहे इथल्या काही रहिवाशांची। इमारत हादरताच ललित हे बाहेर आले होते। ट्यूशनला गेलेला मुलगा मात्र आता कुटुंबात बचावलेला आहे। ठक कुटुंबाची ही दुर्दैवी कहाणी आहे। 3 महिन्यांपूर्वीच घेतलेलं घर असं डोळ्या देखत उद्ध्वस्त झालेलं ठक यांना पाहावं लागलेलं आहे। यामध्ये पत्नी आणि मुलीचा अंत झालाय, तर आई अजून ढिगाऱ्याखाली आहे। इमारत हादरताच ललित बाहेर पडले, त्यामुळे ते बचावले, तर ट्यूशनला गेलेला मुलगा ही बचावलेला आहे। त्यामुळे ठक कुटुंबात केवळ 2 जण बचावलेले आहेत, तर आई अद्याप तिचा शोध लागू शकलेला नाही। ती ढिगाऱ्याखाली अडकली असण्याची शक्यता आहे। घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीतील ठक कुटुंबियांची ही दुर्दैवी कहाणी। घाटकोपर येथील बिल्डिंग दुर्घटनेमध्ये आपले सर्वस्व गमावलेले ललित ठक आहेत, जे 3 महिन्यापूर्वीच एक नवीन घर या बिल्डिंगमध्ये घेतलं होतं। वास्तुशांती केली होती। 3 महिन्यापूर्वीच या ठिकाणी आले होते 1 एप्रिलला, आणि या दुर्घटनेमध्ये त्यांनी आपली 3 महिन्याची मुलगी आणि पत्नीला गमावलेलं आहे, आणि आई देखील बेपत्ता आहे। सुदैवाने ते वाचलेले आहेत, आणि त्यांचा मुलगा ट्यूशनला गेलेला जो 9 वर्षाचा आहे तो वाचलेला आहे। आपल्यासोबत ते आहेत ललित ठक। सर, काय नेमकी घटना घडली, त्यावेळी तुम्ही कुठे होता आणि काय सांगा? साहेब, मी माझ्या घरातच होतो, आणि घरात म्हणजे समजा रुटीन मुला 9:15 मी सोडून येतो, आणि मग सोडून आलो आणि मी पण झोपलेलो। 9ला उठतो, आता उठून आंघोळ, आईने आवाज दिला, उठ बाबा आता किती वाजता उठशील आणि तू काय जाशील म्हणून उठलो, आंघोळ वगैरे केली, आणि मग मी असा आरशाजवळ उभा होतो कपाटच्या, आणि केसाचं विचारत होतो असा जाणवला धक्का मला की काय झालं। मग खालतून आवाज आला बिल्डिंगचा, जी कामं करत होती, जी अनलिगल कामं, त्याचं काही परमिशन नव्हतं घेतलेलं BMCकडनं, ना सोसायटीमध्ये कुठलाही काही परमिशन नव्हतं घेतलेलं सुनील सितपनी, आणि सगळं काही अनलिगल केलेलं आहे। रेसिडेन्स होतं, त्याला कमर्शियल केलं तर केलं, परत सगळ्या जागाही हडपाळल्या, दादागिरी केली। ती पिलर तोडतोस तू, पूर्ण बिल्डिंगचं उद्ध्वस्त केलंस, जीवन उद्ध्वस्त झाले। आता काय करू मी? आता मी कोणाला सुनील सितप अशा प्रकारे करतोय, तर त्या संदर्भात तक्रार वगैरे केली होती मुंबई महापालिकेकडे? काहीच नाही। बिल्डिंगात कोण जाऊन उत्तर पण नाही हिंमत घेत, दादागिरी ना, आणि BMCचं सगळं मॅनेज करून घेतलेलं आतमध्ये। साहेब करा ना तुम्ही, आम्ही आहेच ना, फक्त थोड्या पैशांसाठीच सगळं काही उद्ध्वस्त केलं। आता तुमच्या फॅमिलीमधले कोण कोण हे झाले? माझी वाईफ नाही राहिली, 3 महिन्याची मुलगी पण नाही राहिली, आता आईचा अजून पत्ता नाही लागलेला आहे, आणि मी होतो 4। आता काय करणार? 4मध्ये अगर जर माझा मुलगा तर ट्युशनला गेला, त्याला तो वाचला, पण त्याला उत्तर काय देऊ मी? व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।